जय शिवराय मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपण हिंदू धर्माचे गोडवे भरपूर गातो आणि एखाद्या वेळेस गायीची कत्तल केली तर आपण एखाद्या समाजाला नावही ठेवतो. पण मला कुठेतरी या गोष्टीमध्ये शंका सुद्धा वाटते. हिंदू धर्म म्हणून आपण गायीच्या बाबतीत इतका प्रेम व्यक्त करतोय, पण ज्यांनी गोरक्षण केलंय त्या गोरक्षणासाठी आपण काही सपोर्ट मात्र करत नाहीये. आता आपण बघितलंय की जी महाराज मंडळी आहे, जसे की माझ्यासमोर तुम्ही पाहताय, अशा प्रत्येक महाराज मंडळी आता गायीच्या रक्षणासाठी आपलं एक एक पाऊल पुढे टाकतायत. पण मित्रांनो, यामध्ये सुद्धा आताचं जे कलियुग आहे त्या कलियुगामध्ये निस्वार्थ सेवा करणं सुद्धा कठीण जाते. ही निस्वार्थ सेवा करण्यासाठी गायींच्या आरोग्याचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च हा सुद्धा वाढतो आहे. त्यामुळे गायींसाठी आपण आपल्या पद्धतीने आपण तर सांभाळू शकत नाही ना. त्यामुळे आपण वर्षाकाठ ही अशा गोशाळेंना 1,000 रुपये जरी दान केले, जे आपण व्यसनामध्ये 10,000 रुपये घालतो त्यापैकी फक्त 1,500 अशा पद्धतीने जर दान केले ना, तर त्या गायीचं संरक्षण आपण सहजरित्या करू शकतो. अशीच एक पूर्वकल्पना माझ्या डोक्यामध्ये मागील काही वर्षापासून रेंगाळत होती आणि आज आमच्या घनसावंगीतल्या गोशाळेला थोडीफार फुलाची पाकळी देण्याचा योग देखील आलाय सहज भेटल्याच्या नंतर. बाकीची जी काही माहिती आहे आमचे किशोर महाराज सर ते बोलतील, त्यांना बोलून घ्या. रामकृष्ण हरी. आज खरं तर योगायोगच आहे की ज्यांना उभा महाराष्ट्र ओळखतो पावसाच्या माध्यमातून. कारण सगळं परिसरामध्ये कधी पाऊस पडणार आहे, कधी काय होणार आहे हा सगळा अंदाज आमच्या तोडकर साहेबांच्या माध्यमातून आपण सर्वजण ऐकत असता. आज योगायोगाने त्यांची भेट झाली आणि गोशाळेचा विषय त्यांनी काढला. योगायोगाने आमची गोशाळा आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आणि त्यांनी त्या गोशाळेसाठी गायी सर्वजण सांभाळतात. कारण शेतकऱ्याकडे गायी सगळ्यांकडे आहेत, पण चाऱ्याचा अभाव आहे, सांभाळण्याचा अभाव आहे, आणि म्हणून त्यांचे हाल होतात. पण मग त्या गायी सगळ्या आमच्याकडे येतात गोशाळेमध्ये. पण मग आपण स्वतः ज्यावेळेस सांभाळ करतो त्यावेळेस खरं तर कळत असतं की किती कष्ट लागतात. आणि सांभाळ तर करायचा आहे, कारण गाय ही आपली माता आहे. आणि मग कुठेतरी कमतरता भासते, आणि ती कमतरता भरून काढायची असेल तर सगळ्यांचं योगदान लागत असतं. आणि म्हणून योगायोगाने साहेब भेटले, त्यांनी सुद्धा फुलाची फाकडी गायींच्या चाऱ्यासाठी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असंच आपण सगळ्यांनी जिथं ज्या ज्या गोशाळ्या असतील आपण त्या गोशाळेला भेट द्यावी आणि त्या लोकांना सपोर्ट करावा. हाच या व्हिडिओतून खऱ्या अर्थानं उपदेश आहे किंवा सगळ्यांना सांगणं आहे. आमच्याकडे आहे, ज्यांना शक्य होईल त्यांनी मदत करावी एवढी प्रार्थना करतो. नक्कीच आपण सातत्यानं बोललं जातंय की कत्तल खाण्यापर्यंत गाय गेली नाही पाहिजे. अनेक संस्था त्या गायीच्या कोंडून दिलेल्या गायीच्या वाहनांचा पाठलाग देखील करतायत. पण शेतकऱ्यांवरती असेल किंवा अनेक कुणावरती ही वेळ असेल तर गोशाळा आपण अशा माध्यमांकडे गायीच्या आहेत अशा गोशाळांकडे पाठवायच्या आहेत. पण यांच्यावरतीही तो लोड येता कामा नये, त्यासाठी प्रत्येक हिंदू धर्मातल्या मित्रांनी सपोर्ट म्हणून अशा सर्व गोशाळा पालकांवरती आपण त्या जबाबदारीचं ओझं हे वाटून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यांना विनंती आहे, कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. हा प्रत्येक धर्म सांगतोय, प्रत्येक ग्रंथ सांगतोय. त्यामुळे आपण फुलाची पाकळी जिथे गोशाळा दिसेल तिथे, हीच नाहीये, अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे गायीची कत्तल आपण ह्या गोष्टीपासून वाचू शकतो. आणि जे काही यासाठी गोशाळा उभा करतायत त्यांना भक्कम पाठिंबा देखील देण्याची जबाबदारी एक आपण जे काही हिंदू धर्म म्हणून मानतोय याची आहे. तर मित्रांनो, पुनश्च एकदा जय शिवराय, रामकृष्ण हरी.